संतोष मगर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट आपण या चॅनलला पाहतो. तुम्ही जर फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. आणि शिक्षक भरतीच्या आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या व्हिडिओज आपल्याला फेसबुकवर सुद्धा पाहायला मिळतील. काल नवीन वर्षाचा आनंदाची गोष्ट म्हणजे ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे, अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे, अशा सर्व अभियोग्यताधारकांनाही कालचा शासन निर्णय हा आनंदाचा होता. याचं कारण असं आहे की सर्वांना उत्सुकता पडलेली आहे की महाराष्ट्रामधले रिक्त पदे जे आहेत ती रिक्त पदे किती आहेत, किती भरल्या जातील हा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. आणि अशामध्ये आता माहिती घ्यायची असेल तर प्रत्येकजण माहिती अधिकार टाकून मे अखेर रिक्त होणारी पदे त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. कारण आपण बघितलं की संच मान्यतेमध्ये वर्षाअखेर सेवानिवृत्त होणारे, त्यानंतर संच मान्यतेमध्ये किती रिक्त पदे आहेत काय ते आपल्याला संच मान्यते झाल्यानंतर कळतं आहे. परंतु कालचा जो निर्णय होता, काल जो शासन निर्णय आला त्यामध्ये स्पष्ट केलं की पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षक पदभरतीमध्ये शैक्षणिक वर्ष अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. कारण का तर मेपर्यंत म्हणजे 2026 मेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेवरती जे पदे रिक्त होणार आहेत ती पदे त्या ठिकाणी विचारात घेण्यात यावी असं त्या पत्रामध्ये, त्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आता अनेकांना प्रश्न पडला होता की रिक्त पदे नेमकं कुठले घेणार. आत्ता संच मान्यते झालेले त्यामधले रिक्त पदे की मागच्या शैक्षणिक वर्षातले रिक्त पदे, असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. परंतु या शासन निर्णयाचा फायदा असा झाला आहे की त्यांनी 31 मेपर्यंत म्हणजे मे अखेर जी रुजू आहेत, जे सेवानिवृत्त शिक्षक महाराष्ट्रामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत ती संभाव्य पदेसुद्धा 25च्या भरतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात यावीत असा हा शासन निर्णय आहे. करता RTA ॲक्टनुसार 10% जास्त रिक्त पदे हे शाळेवरती म्हणजे रिक्त पदे हे ठेवता येणार नाहीत असं त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10% जास्त रिक्त पदे त्या ठिकाणी ठेवता येत नाहीत. याच अनुषंगाने हा संदर्भ घेऊन त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे की 10% जास्त पदे त्या ठिकाणी रिक्त राहू नयेत. आणि मागची जे आपण भरती बघितली तर त्या भरतीला जवळपास 80% पदभरतीला त्या ठिकाणी मान्यता आहे. म्हणजे 80% पदभरतीला मान्यता आहे. त्यातली त्यात आता 31 मेपर्यंतची जर पदं त्या ठिकाणी आले तर त्यामधले 80% पदं हे 100% त्या ठिकाणी येतील. आणि पदभरतीमध्ये जागा ह्या वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. कारण आत्ता जर चालू शैक्षणिक वर्षामध्ये जर आपण बघितलं किंवा या नवीन संच मान्यतेनुसार जर बघितलं असतं तर महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त त्या ठिकाणी होत होते. आणि पदभरती जर बघितली तर पदभरती ही नाममात्र झालेली असती. परंतु आता संभाव्य पदं जर यामध्ये ॲड करत असतील, संभाव्य पदं जर याच्यामध्ये घेत असतील तर निश्चितपणे पदभरतीमध्ये आकडा जो आपण बघितला तो आकडा 100% त्यामध्ये वाढणार आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे फक्त प्राथमिकचीच पदं घेतलेली नाही. आता प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, या सर्व पदं त्या ठिकाणी त्यांनी ती मागवलेली आहेत आणि ते लक्षात म्हणजे विचारात घ्यावी असं त्या पत्रामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे 2025 मधली भरती प्रक्रिया आता 2026च्या मे अखेर रिक्त होणाऱ्या पदावरती त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये रिक्त पदं किती आहेत हे जर तुम्हाला माहिती करायची असेल तर प्रत्येक जिल्हा आणि जे महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी 31 मेपर्यंत रिक्त पदं होणारी किती आहेत याची आकडेवारी तुम्ही डायरेक्टर प्राथमिक, डायरेक्टर माध्यमिक, उच्च माध्यमिक यांना तुम्ही मागू शकता. जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की किती रिक्त पदे आहेत आणि कुठल्या म्हणजे प्राथमिकला किती आहेत, माध्यमिकला किती आहेत, उच्च माध्यमिकला किती आहेत हे तुमचा आकडा तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे जर कोणी माहिती अधिकार जर टाकलं तर तुम्हाला पुढच्या 1 महिन्यामध्ये एक अंदाज त्या ठिकाणी येईल. आणि त्यामधले 80% पदं जर पकडले तर एक अंदाजित आकडा आपल्याला लक्षात येईल की एवढी पदं हे जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका वगैरे त्या ठिकाणची भरली जातील. त्यामुळं बाकीच्या उमेदवारांनीसुद्धा यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. अजूनसुद्धा पवित्र पोर्टलला लॉग इन म्हणजे फॉर्म भरण्याचं सुरू आहे.
ज्यांचं राहिलेलं असेल त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी भरून घ्यावं, जेणेकरून पुन्हा आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळं इथून पुढची जी प्रोसेस आहे, इथून पुढची प्रोसेस ही त्या ठिकाणी नंतर फास्ट होणार आहे. त्यामुळं 8 तारखेपर्यंत ही सुविधा आहे. 8 नंतर पुढील जी काही भरती प्रक्रिया असेल ती भरती प्रक्रिया त्या ठिकाणी जसं की संभाव्य पदं लक्षात घेता ती पदाची जाहिरात मागवणं, त्यानंतरची प्रक्रिया सुरू होईल आणि जाहिरात मागून त्यानंतर सेल्फ सर्टिफाईड तुमचं झालेलं आहे. नंतर मग सर्वांना ती पदं दिसतील आणि त्या जागेवरती आपण प्रेफरन्स देणं ह्या सर्व गोष्टी आपल्या नंतर पोर्टलला सुरू होतील. तीसुद्धा माहिती आपण जसं काही पवित्र पोर्टलची जी काही प्रणाली आहे ती पुढं जाईल तशी आपण ती माहिती घेऊया. पण हा निर्णय खूप महत्त्वाचा होता आणि हा नवीन वर्षाची एक आनंदाची भेट त्या ठिकाणी म्हणावा लागेल. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.